बावरी ज्याच्या नावाने हे बावरी नगर आपण उभं करताय किंवा हा विहाराचा परिसर उभं करताय, या बावरींचा इतिहास. बावरी हा ब्राह्मण होता. राजा परिस्थितीचा पुरोहित. त्याचे वडीलही त्या राजाचे पुरोहित होते. आणि तो बावरी ब्राह्मण एवढा हुशार होता, अत्यंत हुशार होता. त्या काळामध्ये वेद 3च असावेत. बहुतेक ठिकाणी असा उल्लेख आहे की 3ही वेद त्याला तोंडपाठ होते. नुसते पाठ नव्हते तर त्या अर्थासहित त्याला पाठ होते. हा एक शब्द आहे त्याच्यात. तर बावरीची ख्याती ज्ञानाबद्दल फार जास्त होती आणि ते पुरोहितपणा करून तो कंटाळा म्हणजे त्याला नको वाटतं यापुढे पुरोहितपणा करणे. आणि त्या जगामध्ये जेवढे महापुरुष झाले, या कोणाच्याही शरीरावर महापुरुषाचे 32 लक्षणं नव्हते. फक्त एकच एक असा महापुरुष झाला भगवान बुद्ध की ज्याच्या शरीरावर महापुरुषाची 32 लक्षण. पण बावरी ब्राह्मणाच्या शरीरावर 32 लक्षणापैकी 3 लक्षणं होती त्याच्या शरीरावर. आणि भगवान बुद्धाची बावरीची चांगली ओळख होती. भगवान बुद्धाला बावरीच्या ज्ञानाबद्दल पूर्ण कल्पना होती, माहिती होती. त्यांचा पूर्व परिचय होता भगवान बुद्धांचा आणि बावरीचा होता परिचय होता. कारण ते श्रावस्तीला भगवान बुद्ध बराच वेळा गेले. 25 वेळा तिथं वर्षावास केला त्यांनी. त्याच्यामुळे परिचय त्यांचा चांगला होता तसा. मग हा माणूस तिथं त्या पुरोहितपणामध्ये कंटाळला आणि त्याची इच्छा राहिली नाही आता पुरोहितपणा करायची. आणि त्यांनी राजाला सांगितलं की आता मी काही इथं तुमच्याकडे राहत नाही आणि मी आता आपला हा देश सोडून आता जातो बाहेर. राजाने खूप आग्रह केला त्याला की बा तुम्हाला काय लागले तुम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही काही सोडू नका. पुरोहित नाही तर केलं तर नाही केलं, पण तुम्ही श्रावस्ती नगर सोडू नका. त्या काळातलं श्रावस्ती नगर आपल्या मुंबईसारखं मोठं होतं. म्हणजे श्रावस्ती याचा अर्थ असा की सर्व आस्ती नाही असं काही तिथं नव्हतं. तुम्ही म्हणाल ते तोंडातून काढाल ते तिथं त्या शहरात राहणार मिळणार. राजाने काय केलं, त्याच्याबरोबर 4 अमात्य दिले आणि राजाने सांगितलं त्या चौघांना की बा हा माणूस जिथं कुठं रमेल, त्याला जिथं कुठं राहावंसं वाटेल तिथं त्याला एक मोठा महाल बांधून द्यायचा आणि सगळी संपत्ती ते बांधकामाची सगळी राजाची राहील. पण तो काही टिकला नाही. असं जे उज्जैनकडून आला, उज्जैनकडून येते तर तो माणूस पैठणला आला. पैठणचं नाव होतं प्रतिष्ठान. जुन्या प्रतिष्ठान पहिल्यांदा आला, प्रतिष्ठान झाला. तिथून तो गोदावरीच्या तीरावर या बोधनपर्यंत तो फिरला पाहिजे. 1 चक्कर केली असेल, 2 चक्र केले असेल, काही केले असेल त्याने. आणि मग त्याचं एकच काम होतं, कवर इथे सोडल्यानंतर जिथे कुठं जाईल त्याला कुठं थांबा वाटलं तिथं थांबायचा आणि ते दान गोळा करायचा, यज्ञ करायचा आणि सगळं मिळाले त्या यज्ञामध्ये संपून टाकायचं. असं करीत तो पैठणचं नाव होतं पोतन त्या काळात. तर त्या पोतन ते पैठण या 2 भागामध्ये तो फिरला गोदावरीच्या काठानं. आणि गोदावरीचं जे आपलं नाभिस्थान आहे ते नांदेड आहे. मुख्य ठिकाण कुठे माहीत आहे? त्यांनी मग यामध्ये नांदेड या गोदावरीच्या मध्यभागी एक मोठ्या शेरी शेवटचा यज्ञ केला त्यांनी. तिथे यज्ञ केल्यानंतर दुसरा एक ब्राह्मण आला, जो क्रश झाला होता शरीरानं, वयस्कर तर होता आणि त्याचे केस सगळे पिकलेले होते आणि पायी चालायचे तेव्हा. चपला वगैरे नव्हत्या त्या लोकांना. जे मोठी माणसं होती त्यांना चपला वगैरे नव्हत्या. इथे त्या वर्णन आणून कळते त्याचे पाय धुळीनं माखलेले होते. अशा अवस्थेमध्ये आला. यज्ञ संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी बावरीला दक्षिणा मागितली. मला 500 का 800 पण दे, म्हणजे सोन्याचे नाणे. आता हा म्हणाला, ब्राह्मणा मी काही जे जमवलं ते संपून टाकले, आता माझ्याकडे देण्यासारखं तुला काही नाही. मी तुला देतो पण जरा काही दिवसानंतर देतो, आज देऊ शकत. तो म्हणाला मला तू आताच्या आता दिला तर बरं आहे ना. तर तुझ्या शरीरात मस्तकाचे 7 खंड होते. ब्रह्मा त्याच्या जवळ आला आणि त्याला सांगितलं की ह्या डोक्याचे 7 खंड होण्याचा अर्थ फक्त भगवान बुद्ध सांगू शकतात, दुसरा माणूस कोणी सांगू शकत नाही. आणि त्याचा आता तोही विचार होत होता ना, बुद्ध म्हणत होता. त्याचा मनात वाटला असा हे सांगेल कोण कोडं, भगवान बुद्ध सांगेल. तेव्हा त्याचं वय होतं 80 वर्षाचं. तर तो श्रावस्तीपर्यंत जाऊ शकत नव्हता. म्हणून त्यानं विचार काय करावं. त्याचे होते 16 शिष्य. प्रत्येक शिष्याला
एक हजार शिष्य होते. त्यांची हां, बावरीचे होते 16 शिष्य. 16चे पुन्हा अजून हजार मला एक हजार असे 16 16 सहस्त्र झाले. 16 झाले. तर मग त्यांनी त्या 16 लोकांना बोलवलं आणि त्यांनी सांगितले की बा तुम्ही श्रावस्तीला जा, भगवान बुद्ध तिथं आहेत, भगवान बुद्धाला हे प्रश्न विचारा, भगवान त्याचं उत्तर देतील आणि भगवान जे सांगते ते उत्तर देतील ते. तर काही त्याच्यामध्ये बरेच हुशार होते काही. ते म्हणाले माणसासारखी माणसं अनेक असतात, हेच भगवान बुद्ध आहेत आम्हाला कसं कळेल. आता मोठा माणूस तेव्हाच कळतो ना, 5-4 माणसाचं तेही विचारलं त्याने. ते म्हणाले की त्यांच्या शरीरात 16 लक्षण आहे, 32 लक्षण आहे आणि तुम्ही म्हणत ना भगवान बुद्धाचे हे लक्षण आम्हाला पाहिजे. भगवान बुद्ध अशा पद्धतीने तिथं हालचाल करतील तुम्हाला 32 पाहायला मिळतील. एक दुसरी गोष्ट होते की तुम्ही भगवान बुद्धाला उघड प्रश्न नका विचारू, तुमच्या मनात प्रश्न विचारा, भगवान बुद्ध त्याची उघड उत्तरं देतील. आता हे गेले ते श्रावस्तीला नव्हते, त्यावेळेस भगवान बुद्ध होते राजगृहाला. तिथून ते राजगृहाला आल्यानंतर आता जनतेमध्ये आम्ही पाहिजे त्यांचा रंग वेगळा होता, उंची वेगळीच होती. तरी पण यांनी विचार केला की आपण आपल्या पद्धतीने विचारूया. ते गेल्यानंतर मग त्यांनी मनातल्या मनात एक आश्चर्य पद्धतीनं हे केलं. त्यांनी भगवान बुद्धांना ओळखलं की हे माझी परीक्षा घ्यायला आले. मग त्यांनी काय केलं की त्या पद्धतीने तू बावरीचा शिष्य तर नाही. ते म्हणे हो बघ, बावरीने आम्हाला पाठवले, आपल्याला प्रणाम सांगितलं. प्रणाम नंतर केला त्याने, आधी नाही केला. ते म्हणाले तू बावरीचा शिष्य तर नाहीस. हो मी शिष्य आहे. नंतर मग त्यांनी भगवान बुद्धांनी त्यांनी मनातल्या मनात विचार केला की मला लक्षणं पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा पद्धतीने बैठक काही लिंगाला वगैरे त्यांचे जे लक्षण होते काही न दिसण्यासारखे 1-2 लक्षण त्यांनी त्यांना दाखवले तसे. आणि ह्या 16 जणांनी भगवान बुद्धाला मनातल्या मनात प्रश्न विचारले आणि त्या 16 लोकांचे भगवान बुद्धांनी उघड उत्तरं दिली. लोकांना प्रश्न पडला की हे कोणाला उत्तरं द्यायचे कसे, कोणाला बोलायले भगवान बुद्ध. फक्त त्या माणसाला माहीत नाही, भगवान बुद्धाला माहीत, बाकी कोणाला कळायचंच नाही. तर अशा प्रकारे ते तिथं 16 लोकांनी ते तर मग त्या 16 लोकांनी मग तिथं ते धर्म स्वीकारला, चिवर वगैरे घेतलं, सगळं ते भिक्खू झाले, बावरीकडे आले. बावरीला त्यांनी सांगितलं, बावरीचंही समाधान झालं. शिष्य झाले, मग बावरीकडे आले, बावरी पण झाला. आणि बावरीने मग इथून गोदावरीच्या दक्षिण पथामध्ये धर्माचा प्रसार केला. आता हे आंध्र, कर्नाटक वगैरे तामिळनाडू जो भाग आहे ना, दक्षिणेकडे पूर्ण बावरीने प्रसाद बावरीने केलं त्या काळापासून. अच्छा. आणि मला ते बघायला जाताना नाही, तिथे एक पैठणला देशमुख कोणी होते बघा वारले इतिहासाचे. मला 20 वर्षापूर्वी काही लोकांनी मुंबईचा आग्रह केला की तुम्ही जा, हो ते पैठणला जा, ते त्याची समाधी बघा बावरीची. समाधी आहे पैठण. हां पैठणला समाधी. अच्छा. तो गोदावरीला 90 अंशाचा कोण आहे, त्या कोपऱ्यावर त्याचं बांधकाम त्यानं आश्रम बांधलेला होता, अशी इतिहासामधल्या खुणा आहे. इतिहासामध्ये नोंद आहे. तर दुसरं असं आहे का तिथं जांभूळ बेट आहे गंगाखेडच्या पालमच्या जवळ. तर त्या ठिकाणी म्हणजे त्या कोसंबीच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की तिथं हे आहे, बावरी असा फिरलेला आहे. धर्मानंद कोसंबीचे ग्रंथ. त्याच्या पुस्तकात उल्लेख असतात तिथं त्या जांभूळ बेटाचा. दोन्हीकडून गोदावरी वाहते, बेट तयार एकच झाले. आहे ते वाहणार ठिकाण कोणतं नाही आता ते. कालांतरात आता गोदावरी रुंद झाली, काही ठिकाणी नष्ट झाले असतील, पण काही खूण अजूनही थोडाफार आहे. तर एक आश्रम आहे तिथं. आम्ही मागे 25-30 वर्षापूर्वी गेलो होतो. थायलंडचे काही लोक आले होते, त्यांना घेऊन एक PhD करायलाच विद्यार्थी आला होता, विदुर थेरो नावाचा PP विदुर. त्यांना मी 4 वेळा दाखवले होते. त्याच्याकडे ते फार आकर्षित झाले. ते म्हणाले डेफिनेटली इट इज बुद्धाज मॉन्युमेंट. काही तिथं पिंपळ पानं आहेत, काय हातीच्या खुणा आहेत. आता त्याला रंग लावल्यामुळं काय झालं की ते आता ते नष्ट झालं. ते आता हे औंड्याला रंग लावला त्या सगळ्या मंदिराला. चूक केली ती. हे काय ओरिजिनल होतं ते, तर तसंच ठेवायला पाहिजे. इतिहासकालीन खुणा नष्ट होत जातात. मग ते नष्ट होत झाला. चुना लावला म्हणजे त्याच्यात सगळं गेलं, गेलं. आणि
बावरीत मी पाहिलंच असं. हो, किती वेळा पाहिलं? बऱ्याच वेळा बराच वेळा पाहिलं. वर शिखराला पाहिलं का? पांढरं केले. नाही पांढरं करू देत, हा, पण बुद्ध रूप आहे चौकोनच्या. नाही हे नाही पाहिजे तपशिलाने. मग काय पाहिलं तुम्ही? दिसतेच ना असं डोळ्याला. अच्छा, आता हे सगळेजण काय म्हणतात ऋषी आहेत. बावरी ठीक आहे म्हणले, बावरी राहू द्या, पण ब्राह्मण बावरी ब्राह्मणच बावरी ब्राह्मणच का दिलं तुम्ही? ब्राह्मण का लिहिलं? आम्ही म्हटलं त्याचा जिथं कुठं उल्लेख आहे ब्राह्मणाचा उल्लेख नाहीच. बावरी ब्राह्मणाचं आम्ही काय मनातून आणलंय का काही ते? जे आहे ते ठेवलं. बालेराव म्हणलं बालेराव आपल्याला ब्राह्मण लिहायचंच म्हणलं. आणि ब्राह्मणाची व्याख्या 10 पानं आहे त्याच्यात. अच्छा, ब्राह्मण कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं? किती लोकांना माहिती आहे ब्राह्मण कोणाला? आताचे ब्राह्मण तसे जन्माने फक्त ब्राह्मण येतात. आताचे कोणी वागत नसतील ना. वैदिक वेगळं. त्याला ते काळाप्रमाणे बदल होतो कधी कधी. त्याचा आपल्याला काही इलाज नाही. म्हणून मी काय केलं की आता इथे नाव द्यायचं बावरी तर द्यायचंच द्यायचं. तर बावरी ब्राह्मण आला. आता ब्राह्मण होतच आहे धम्मपदामध्ये. धम्मपद जे ग्रंथ आहे ना जगप्रसिद्ध आहे. हो, गीतेपेक्षा पुढे आहे. ती गीता जी लिहिली ना 6व्या शतकात लिहिलेली आहे. इसवी सणापूर्वी 6वं शतक. गौतम तर इसवी सणानंतर हं, गौतम बुद्धाचा जन्म. 1000 वर्षानंतर लिहिली गीता. गौतम बुद्धाचा जन्म इसवी सणापूर्वीचा आहे 500 वर्षे. आणि गीतेचा जन्म आपल्याप्रमाणे एक इसवी सणाच्या नंतर. आपल्याप्रमाणे नाही, इतिहासाप्रमाणे. अच्छा, त्याला आनंद कौशल्यांजींनी त्याला पुरावे दिलेले आहेत. महाभारतामध्येच गीतेचा उल्लेख आला आणि महाभारताच्या रणभूमीवरती गीता सांगितली गेली असा इतिहास आहे. आणि हा इतिहास जनसामान्यामध्ये पसरलेला होता धर्म ना. बुद्ध धर्माचा विस्तार तर आशिया खंडामध्ये दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला होता हे मान्यच आहे. जगातच आहे सगळं, बाहेरही आहे. माहिती नव्हतं. आता तर काही काही मूर्ती काही हे ते सापडायला येतं कुठं. बरोबर, पण एवढ्यासाठी ती सगळे माणसं एकमेकाला प्रेमाने वागायची. आता सुवर्णयुग आपण म्हणतो ना. कोणत्या काळात होतं सुवर्णयुग सांगा ना? रामायणाचा काळ स्वर्णयुग काळ म्हणून ओळखला जातो. कशावर म्हणता सांगा तुम्ही? कशावरून म्हणता? एखादा पुरा द्या ना मला. जनमानसामध्ये त्याच्याबद्दलची रूढ तशी. झालं. आता आपण बावरीच्या ह्या त्या निमित्तानं धर्मानंद कोसंबी, जांभूळ बेट, काळेश्वर बेट असा मागोवा घेत आलो होतो आणि आपण इथं बावरी नगराची स्थापना करण्याचं मनात आणलं. त्याच्या पुढचा टप्पा नाही हे म्हणजे काय, मी तसं नांदेड शहर सगळीकडेच होतो. मी इकडं पासातगाव पाहिलं, बोंडार पाहिलं, त्याच्यानंतर ते नेरली पाहिली, त्याच्यानंतर इकडं तुप्याला जागा रिकामी होती सरकारची त्या काळात 30 वर्षापूर्वी. ते सगळ्या जागा पाहिल्या मी. एक तर मी सरकारी जागेवर अतिक्रमण करायच्या म्हणून विचारायचा माणूस नाही. बरं का? तुम्ही मेहनत करा, काही 2 एकर नाही, अर्धा एकर घ्या, 1 गुंठावर घ्या किंवा काही 10 फूट घ्या. तुम्ही तुमच्या ऐपतपणे वर करा. पण आयत्या बिळामध्ये नागोबा शहर मला हे ते आवडलं नाही, माझ्या बुद्धीलाच आवडत नाही. एक तर मुसलमान ख्रिश्चन जर सोडलं, कोणत्या जाती धर्माचा माणूस पूर्व दिशेलाच महत्त्व देतो. ही दिशा इकडची पश्चिम, उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा, पश्चिम तर मला आवडतच नाही. कोणी काही म्हणा. सर, आपण ह्या जागेच्या निवडीच्या संदर्भामध्ये दाभाडला आपण जागा निवडली त्या संदर्भामध्ये बोलत होतो. हां, एक उद्देश असा होता, एक तर उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा मला पाहिजे होती शहराची. नांदेड शहराच्या पूर्वेला काही आम्हाला त्याची जागा मिळू शकली नाही म्हणून हे उत्तर दिशेला नांदेडच्या घेतलं. दुसरं असं आहे की आपल्या दिशा ज्या आहेत त्या दिशामध्ये आता कोणाचा विश्वास असो नसो, पण ही दिशा मला एवढ्यासाठी आवडली की इकडे नागपूर आहे, आधुनिक जरा बुद्ध धर्माचं जे केंद्र समजलं, आंबेडकरांची दीक्षाभूमी, बाबासाहेबांनी जी दीक्षा ते घेतली आणि दिली, हे एक पवित्र ठिकाण. हे आपापच आपणाला नागपूर कोणी जावं की न जावं, पण या दिशेला म्हणून मला मी निवडावीशी अशी वाटली जागा ती. आणि माझ्या सोयीप्रमाणे मला जसं वाटत होतं ती जागा मिळाली. कमी जरी असली तरी पण जागा मिळाली. ही जागा किती एकराचा परिसर? काय गुंठे आहे? कधी घेतले अंदाज? ही घेतली 87ला. हे गायरान होतं की आपण नाही. खाजगी जमीन विकत घेतली? विकत घेतली जमीन. गायरान जमिनीची आम्ही जरा विरोधात होतो. 87 ला घेतली. जागा घेतल्यानंतर माझ्या मनात आलं की ह्या जागेला प्रसिद्धी कशी मिळावी, ठिकाण तर माहीत पाहिजे. बरोबर. म्हणून मी पहिल्यांदाच विचार केला की एक धम्म परिषद या नावाखाली आपण इथं कार्यक्रम घ्यावा.
बर धर्मपरिषद ही माझ्या माहितीप्रमाणे आधी कोणाला माहीत नव्हती. असेलही कधी कुठे एखादी घेतली असेल कोणी, पण धर्मपरिषद या नावानं कधी कुठं नव्हती. अच्छा. म्हणून मी धर्मपरिषद हा एक उपक्रम सुरू केला की जेणेकरून या जागेला महत्व येईल किंवा लोक ओळखतील किंवा माहीत होईल लोकांना. तेव्हापासून सातत्याने आपण धर्म परिषदेचं आयोजन करताय, हो, म्हणजे त्याला जवळपास 30 वर्षाचा इतिहास आज. 29 वर्ष तर झालेच, आता 29वी परिषद आहे. सर बरं, ही सगळी संकल्पना वास्तू याचं कोणी तसं काही आता मी प्रौढी म्हणून काही सांगणार नाही, पण तसं काही मला कोणी मार्गदर्शन केलं नाही आणि कोणी असं काही म्हटलं नाही की हे करावं ते करावं. मला स्वतःलाच वाटलं की आपण काहीतरी ज्या धर्मामध्ये आपण आहोत त्या धर्मासाठी म्हणण्यापेक्षा ज्या धर्मात लोक असतील अभिजित एक तासानं बोल तर आपण काहीतरी उत्तरदायित्व आपलं असावं, काहीतरी आपले काही कर्तव्य आहे, जेवढं जमलं तेवढं आपण काहीतरी करावं लोकांच्यासाठी, हा एक मूळ उद्देश होता. कारण लोकांच्यामध्ये काय धर्माची अजून तेवढी काही बैठक पक्की बसलेली नव्हती. आधी तशी म्हणता येणार नाही, पाहिजे तेवढी नाही, पण तेवढं काय आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून काही लोकांना शिकता यावं, माझा एकच उद्देश किंवा बंतींना बोलवावं, भिक्खूंना बोलवावं आणि लोकांना बोलवावं. भिक्खू त्यांना काय सांगतील, लोक ऐकतील, काय घ्यायचं काय द्यायचं त्याने द्यावं याने घ्यावं. किती कोणं घेतलं असेल ते नाही, पण बरीचशी सुधारणा झाली असं माझं मत आहे. गेल्या 30 वर्षामध्ये जो काही बदल समाजामध्ये झाला तो बऱ्यापैकी झाला असं वाटते. ह्या परिसराच्या विकासाची, ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं मोठं भव्य दिव्य स्वरूप उभं राहावं, ह्या प्राथमिक कल्पनेला आपल्यासोबत त्या काळी कोण कोण सहकारी होते? सहकारी म्हणून तसे बरेच होते. काही नामनिर्देश करता येतील अशी मंडळी? नामनिर्देश करण्यासारखे आहेत माणसं, बरेच माणसं आहेत, पण सल्ला दिलेला कोणी तसा आधी दिलेलं नाही. नावं घेतात तिला आपल्याला, नावाला काय तसे आपल्या बरोबर असतातच कोणाचे. ही संस्था असेल, संस्था आहे. ह्या संस्थेच्या स्थापनेपासून आपल्यासोबत असलेल्या मंडळीचा काही उल्लेख आपण करू? मी संस्थेमध्ये आधी नव्हतोच. बर. ही संस्था मुळाव्याला स्थापन झाली, भारतीय बौद्ध ज्ञानाधिकार शिक्षण संस्था, बर. मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत धम्मसेवक महाथेरो. त्यांनी ही स्थापन केली, तेव्हापासून ते आज सांगायचे संस्थेचे अध्यक्ष आहेत. महाथेरो आहे. ही जमीन घेताना मी त्यांना विचारलं पण नाही आणि संस्थेच्या नावाने केलं हे त्यांना माहीत पण नव्हतं. बर. तेव्हा काही असं नव्हतं रजिस्ट्रीमध्ये किंवा त्या अध्यक्षाचं नाव, कोणाचं नाव, फोटो घ्या वगैरे काही नव्हतं तसं. तुम्हाला ज्यांच्या नावानं करायचं त्यांच्या नावानं करावं. म्हणून मी संस्थेच्या नावानं आधीच केली. नंतर मग बंतेजीने सांगितलं ही जागा आपल्या संस्थेच्या नावानं घेतली बंतेजी. त्याच्यातही मला बऱ्याच लोकांचा विरोध झाला की तुम्ही नांदेडचा एकही माणूस घेतला नाही संस्थेमध्ये. आता मीच नाही ते आता कोणाला घेऊ? अच्छा. त्यांच्या संस्थेमध्ये तुम्हीच नव्हता? नव्हतंच नाही, तरी तुम्ही त्या संस्थेच्या नावाने ही जमीन नावाने घेतली. घेतली. कारण माझ्या दृष्टीने धर्मसेवक बंतेजीचा त्याग, त्यांनी केलेलं काम हे मला मनोमन आवडलं, पटलं. म्हणून मी त्यांच्या नावानं मी ही जमीन केली सगळी. अच्छा. पण मला वाटते पहिल्या 1-2 वर्ष परिषदेपर्यंत मी त्याचा मेंबरही नसेल. कधी केले मेंबर हेही मला माहीत नाही. बर. पण नंतर मेंबर झालो मी त्याचं, एवढं खरं आहे. आणि भंतेजींनी माझ्यावर एवढा विश्वास टाकल्यानंतरही सुरुवातीपासूनही मी काय करतो त्याने एका शब्दाने विचारलं नाही. मी दरवर्षी आपला कार्यक्रम झाला की लगेच 31 जानेवारी म्हणजे मार्चच्या पूर्वी म्हणजे एप्रिल मेच्या आत मी याचं ऑडिट करतो दरवर्षी आणि त्यांच्याकडे पुस्तक ते पाठवतो. दरवर्षी याचं ऑडिट करतो. म्हणजे जेवढा काय खर्च झाला, जमा झाला, काही जमा असतील नसतील काय असेल ऑडिट करून मी त्यांच्याकडे देत असते. मी ते नेमानं देतो. आतापर्यंत मागच्या वर्षीचं आपलं ऑडिट झालेलंच आहे. आता या वर्षीचं ऑडिट पण आपल्या एप्रिल मे मध्ये होणार. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्या सहभागातून ह्या धम्मभूमीचा विकास होत होता, विकास झाला. मग ह्याचं जे आज प्रस्तावित स्वरूप दिसत आहे, आज जे संकल्पित मोठं स्वरूप दिसत आहे, ह्याच्या पाठीमागची प्रेरणा किंवा हा क्षण आपण कसा गाठला? याचं श्रेय मी अशोकराव चव्हाणला देतो.
कारण एकदा आम्ही सुरू केलं इथं बांधायला, विहार बांधायला सुरू केलं. लोकांच्या दानातून मला वाटतं आम्ही 25-30 लाखाचं काम केलंही. बर पण ते फक्त फाउंडेशनमध्येच गेला खर्च झाला, कारण फाउंडेशन ते फार पक्का आहे. आणि हे बाकीचं काही थोडं झाले आपल्याला डोळ्याला दिसते, हे सगळं लोकांच्या दानातून झालेलं आहे. बर पण नंतर वाटलं की आपण आता अशोकराव मुख्यमंत्री झालेले आहेत, आपल्या भागातले आहेत, आपला त्यांचा परिचय जुना आहे शंकररावपासून. तेव्हा त्यांच्या कानावर घालून बघावं काय मदत झाली सरकारची. तर त्यांच्या मनामध्ये घातलं, त्यांच्याकडे आम्ही आराखडा दिला. पूर्वीचा आराखडा आमचा 25 कोटीचा होता. एक ध्यानधारणेसाठी 13 कोटी आणि भिक्खू निवास, पर्यटक निवास या सगळ्यासाठी म्हणून एक 12 कोटीचा, असं 25 कोटीचा आमचा ते आराखडा होता. त्याला त्यांनी लगेच मान्यता दिली. मान्यता दिली नाही तर त्यांनी पैसे पण GR काढून पैसे पण देऊन मोकळे झाले. ते त्यांचा आग्रह होता की तुम्हीच पैसे घ्या संस्थेला आणि तुम्ही बांधकाम करा, तुम्हाला अनुभव आहे, चांगलं बांधकाम लवकर होईल. तर मी म्हटलं वा, मला जरा भीती वाटते, एवढा मोठा पैसा माझ्यातून काय अपार होईल, काय होईल, कळत न कळत माझ्याकडून काही चूक होऊ शकेल, तर समाजही नाव ठेवील, मलाही बळ वाटणार नाही. तर सरकारनेच म्हणलं बांधून द्यावं, आम्ही नकाशा देऊ त्याप्रमाणे. मग अशोकरावने ते पैसे इकडे यांच्या इकडे वर्ग केले. ते दरम्यानच्या काळामध्ये सुशील त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय इथं एक आपल्या भागाला चीफ इंजिनियर होते, CP जोशी नावाचे ग्रस्त. हो ते एकदा नांदेडला आले. त्यांचा माझा काही तसा परिचय नव्हता, पण ते माझं नाव ऐकून होतं काही लोकांकडून. त्यांनी मला एकदा, तसं तर मी हे बांधकाम आधीच थांबवलं, ते नाव तर दिलं महाविहार, बावरी ब्राह्मणाचं नाव दिलं. आता त्यांच्या तोला मुलाचं होईना असं मला वाटू लागलं. ते मला म्हणजे सतत माझ्या मनात असं घेऊ लागलं की बा, हे काही महाविहार नाही आपण जे बांधलं, ते थोडं लहान व्हायले. महाविहाराची संकल्पना मोठी असली पाहिजे आणि ते कुठे नसावं असंही असावं असं माझ्या मनात पण ते काही करता येत नव्हतं. मग त्या अशोकरावांना 25 कोटी दिली, त्याच्यातही माझं समाधान झालं नाही. तेवढ्यात आम्हाला भर पडली जोशीची, CP जोशीची. त्यांनी मला डाकबंगल्यात बोलून घेतलं एका निमित्तानं. बापू तुम्हाला काय बोलायचं, मला ते बापू म्हणतात, बापू तुम्हाला काय बोलायचंय. मला त्यांनी रात्री 8 वाजता, माझ्यासोबत भालेराव होते आणि दोघं नेहमीच कुठेही राहायचो आम्ही. हां, त्यांना घेऊन गेलो तर त्यांनी आमच्याशी जवळजवळ 1 तास चर्चा केली. इकडचं तिकडचं असं बोलले केले. ते म्हणाले बापू आम्ही BNC मध्ये काम करतो म्हणाले, आणि म्हणजे आमच्यावर नेहमीच म्हणले डांबराची चिंतोडी उडतात म्हणले, आम्ही काय करू की न करू, समाज आमच्यावर नेहमी डांबराची चिंतोडी उडवतो म्हणाले. मी घरचा प्रचंड श्रीमंत आहे, त्यांचे बोलायत बरे, मी घरचा श्रीमंत आहे, मला एकच मुलगी आहे, तिलाही काही कमी नाही म्हणले. माझी काही संपत्ती जुनी होती ती माझ्या 2 भावाला दिली म्हणले, मला त्याची काही गरज नाही. आणि मला इथं बावरी नगरमध्ये पायाचा दगड होऊन राहायची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी आपण हे दगडाचं मानलं तर कसं होईल म्हणलं. ते तर होईल, पण म्हणलं आता आपलं हे असं झालं म्हणलं चांगलं, आता काय करावं. ते म्हणाले अशोकराव चव्हाण तुमचा शब्द मोडणार नाहीत, माझी खात्री आहे. तुम्ही फक्त त्यांना सांगा की मला हे दगडी बांधकाम करायचे, तुमचं ते मोडणार नाही. अहो म्हणलं परवाच 25 कोटी रुपये दिले त्यांनी, आता कसं म्हणू मी. ह्या तारखा सगळ्या भालेरावकडे आहे, हे वर्णन सगळं भालेरावकडे आहे. ते तर तुम्ही फक्त त्यांना म्हणा म्हणे, तुम्हाला नाही म्हणणारच नाही. आणि हे बोलून 1 तासभर झाल्यावर मग त्याने काय केलं, माझी खुर्ची त्या कॅरिडॉरमध्ये पुढे आणून ठेवायला लावली. मला म्हणे तुम्ही इथं ठेवा, अशोकराव आले तुमची भेट होते म्हणजे आधी तुम्हालाच बोलतात म्हणले ते. आणि नेमकं तेच झालं. अशोकराव आले मला म्हणे गायकवाडजी कसे काय आले. मी म्हणलं ते बावरी नगर साहेब बोलायला आलो. चला खालीच वर होती मीटिंग त्यांची रात्री 10 वाजता. मला लगेच मध्ये घेऊन गेले. मग तिथं बोलताना मग म्हणलं असं असं करायचं आपल्याला, दगडी बांधकाम जास्त दिवस टिकेल, सिमेंटचं काम म्हणलं हे वर्ष 200 वर्षामध्ये पडेल म्हणले, डागडुजीला पैसा खर्च होईल, तर त्यापेक्षा दगडी केलं तर अधिक बरं होईल. खर्च किती येईल तर ते तेवढ्या जोशी साहेब आले मध्ये. ते म्हणले ते वर्णन करू लागले. ते म्हणजे जोशी मला कळलं म्हणे, तुम्ही म्हणजे याचा मला आराखडा तयार करून माझ्याकडे पाठवा म्हणे, मी तुम्हाला मंजूर देऊन टाकतो. ते पहिले आपले 13 कोटी आणि हे 60 कोटी असे 63 कोटी 73 कोटीचं ते आराखडा तयार केला, ते शासनाकडे पाठवला पाहिजे. अच्छा, हे जोशी साहेबांच्या संकल्पनेतून हे पुढची संकल्पना माझ्या भरीत भर पडली. आणि मग त्यांच्यामुळं मग ते पाठवलं. पण काय झालं की सेक्रेटरीट लेवलला पूर्ण प्रक्रिया तयार झालेली आहे.
त्याची ती मंजुरी पण झालेली आहे आणि 17 पानाचं ते हे आहे सगळं मग हे त्या प्रस्ताव. लेवलचं. तर ते तयार झालं पण त्याचा GR निघाला नाही. तेवढ्यामध्ये अशोकराव पाय उतार झाले म्हणून ती पुढची कल्पना तशी राहिली. आणि दरम्यानच्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे इथे एकदा आले होते. येऊन गेले 4ला. त्यांनी मुख्यमंत्री असताना काही घोषणा केली होती असं आठवतंय. घोषणा त्यांनी काही केली नाही, करणार होते. बर. भास्कररावनी त्यांना आणले. इथून जात असताना त्यांना ही गर्दी दिसली बाहेर रस्त्यावर. बरोबर. ते म्हणजे गर्दी कशाची आहे? ते म्हणजे इथे धम्म परिषद आहे. एवढी मोठी आहे का? म्हणाले हो. चला म्हणजे जाऊ. मग ते आले, आपणच आले इथं 4. अपसूक आले म्हणजे हो. कुठला नियोजित कार्यक्रम नव्हता. नव्हता त्यांचा. बर. इथं काहीतरी असेल नांदेडमध्ये कार्यक्रम, हा. पण इकडचा नव्हता. ते इथं आले आणि ते लोक पाहून त्यांना खूप आनंद झाला असं आम्हाला वाटते. त्यांना यायला 10-15 मिनिटं लागले मध्ये यायला. मग ते मला हळूच भास्करराव म्हणले हे 10-15 कोटी देण्याचं 10-15 लाख देण्याच्या विचारात आहे. बरं म्हणले. म्हणजे बा पैसे नको आम्हाला. म्हणलं तीर्थक्षेत्र म्हणून द्या मला एकदा. तेव्हा अशोकराव पण होते. तर मी त्यांच्या अशोकरावच्या त्या शर्टाला धरलं. म्हणलं ते जाहीर करते म्हणलं पैसे. मी नाही म्हणून सांगेन म्हणलं. ते बरं वाटणार नाही. तुम्ही जाऊन सांगा त्यांना आम्हाला पैसे नको म्हणून. मग ते जाऊन सुशील कुमारच्या पुढे तिथे बाजूला उभं राहिले. मग त्यांनी त्यांना विचारले काय काय? ते म्हणजे डॉक्टर गायकवाड म्हणतात की पैसे नको आम्हाला. तीर्थक्षेत्र म्हणाले. इथं सोपं आहे म्हणजे मला हे काय आवड नाही म्हणजे पैशापेक्षा सोपं आहे. जाहीर करतो म्हणजे मी आजच. डॉक्टर साहेब हुशार देतात बरं म्हणजे मला. एवढं बोलले ते, जाहीर बोलले ते असं. आणि त्याच्या प्रकारे मग भास्कररावने तो GR स्वतः आणून मला दिला. म्हणजे कुठलीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नसलेल्या एखाद्या स्थळाला तीर्थक्षेत्र घोषित करणं आणि त्या विकास योजनेमध्ये आणणं ही गोष्ट पहिल्यांदाच झाली. पहिल्यांदाच झाली. त्याच्यानंतरच्या काळात अशोकरावच्या काळामध्ये आपल्याला याच्यासाठीची प्रस्तावाला मंजुरी मिळाली, भरीव निधी मिळाला आणि मोठा संकल्पित प्रस्ताव जो आणि अशोकरावचे शब्द आहेत. राजबंगल्यामध्ये जेव्हा मीटिंग झाली या संदर्भात, तेव्हा आमचे आर्किटेक्ट विद्यासागर ठोंके हे कुठले आहेत? ते आहेत सांगलीचे आहेत. सांगलीच्या. तसे जयसिंगपूरचे आहेत पण आता सांगलीला जाऊन राहिले. त्यांचा आपला संबंध कुठे आला? त्यांचं नियोजन असं आपण कुठे पाहिलं होतं? जयसिंगपूरला पाहिलं. आपल्यानंतर जयसिंगपूरला परिषद घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्या त्यांच्या परिषदेपासून आम्हाला तिथं जावं लागतं. जातोच आम्ही. कारण ती महाराष्ट्रातली दुसरी परिषद अशी आहे की जी सातत्यानं होती. तिथं आता 25वी ह्या वर्षी झाली. अच्छा. आपली पाहून गेल्या गेल्या त्यांनी तिथं सुरू केली. तिथं त्यांनी एक गणपती मंदिर बांधले. तिथल्या धम्म परिषदेचे प्रणेते कोण आहेत? जसे इथे आपल्या पुढाकाराने धर्म परिषद. ते तर मला म्हणतात ते. अच्छा. कारण ते जाऊ दे, ते सांगणं बरं नाही, रोडी वाटतं जरा. नाही ठीक आहे. तो गोष्टी नमूद झाल्या. गेल्यानंतरच त्याने ते सुरुवात केली. ते सातत्य त्यांनी ठेवले. एकच ठिकाण असं आहे की तिथे सातत्य आहे. बर. परिषदा होतात, घेतात, सोडतात, ते काहीतरी, पण तिथं सातत्य आहे. तिथं ते एक गणपती मंदिर त्याच्या हातून झालेलं आहे, त्या ठोकेच्या. अप्रतिम आहे. लहानसंच आहे पण अतिशय देखणं आहे ते. मग मी विचारलं हे कोण आर्किटेक्ट आहे? मग ते तिथं आला ते मालिकाची त्याची ओळख झाली. त्यानं मला घरी पण नेलं. मी त्याला म्हणलं मला नकाशा काढून देशील का? त्यानं हो बापूजी म्हणलं देतो. मग त्याने इथला नकाशा काढून दिला. आणि मी असं ऐकलं एकाकडून की ते वर्मा नावाच्यानी पागोडा बांधला त्या मुंबईचा, गोयंकांनी बांधलेला. तर तिथं ज्यांनी काम केलं, वर्मा का शर्मा त्यांचं नाव आहे, त्यांनी याला विचारलं म्हणे अरे तुझं तर वय कमी आहे, तुला एवढं कसं तुझं एवढा चांगला नकाशा काढणार? कारण याचा जो आराखडा आहे 170-75 फूट असं लांब आणि उंच तेवढंच आहे. तर हे बिन खांबाचं काय बांधता येईल एवढं मोठं. तर त्यांनी लाकडी ठोकळे करून मुंबईला नेले आणि सेक्रेटरीमध्ये ते बसवून दाखवले एकावर एक. अच्छा. तेव्हा कुठं त्याला मंजुरी मिळाली. आणि अशोकरावला इथे डाकबंगल्यामध्ये नांदेडच्या त्यांनी ते ठोकळे एकावर एक बसवून दाखवलं. अशोकराव एकदम प्रसन्न झाले, खुश झाले, खूप आनंदी झाले. ते म्हणले याच्यापेक्षा मोठं करता येणार नाही का? बघा 250 फुटापेक्षाही मोठं करायची त्यांची इच्छा होती अशोकरावची. पण ते त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे कमी असल्यामुळं आपल्याला तेवढं घेता येणार नाही. अशोकरावने ठीक आहे असं म्हणून मग पुढच्या कामाला सुरुवात झाली आपली. आणि बाकीचे मग ते एकूण 73 कोटीचं अशोकरावने ते मंजूर पण केलेलं होतं. पण त्याचा GR न निघाल्यामुळे ते रक्कम राहिली तशी. त्याच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलत होतात आपण. आता ते आम्ही गेलो होतो पण ते यांनी पण अशोकरावने त्याचे प्रयत्न केले पण सत्ता नसल्यामुळे काही जमले नसेल. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणलाही सांगितलं पण त्यांनी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.
पृथ्वीराज इथं आल्यावर आम्ही पण भेटलो 2-4 माणसं मिळून. अशोकराव पण होते, टी पी सावंत पण त्याच्यात होते, पण त्यांनी काही त्याच्यावर वक्तव्य केलं नाही. मी त्यांना घरी जाऊन भेटलो पृथ्वीराज चव्हाणला. त्यांनी या विषयावर बोलणंच केलं नाही. त्यांनी फक्त मला विचारलं, अशोकरावचे तुमचे संबंध कसे आहेत? आता मी आहे ते सांगितलं, दृढ आहेत म्हणलं. आणि त्यांच्या वडिलापासून संबंध माझे चांगले आहेत. त्यांनी त्याच्यावर काही वक्तव्य केलं नाही. मी त्यांच्या मित्राला घेऊन गेलो होतो जवळच्या, नाव सांगू काय त्यांचं, शरद रणपिसे आमदार, त्यांना घेऊन गेलो. त्यांचे घरगुती संबंध आहेत. ते रणपिसे पण म्हणाले की माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. पण त्यांनी ह्या विषयावर शब्दच काढला नाही. ते हिंदू मीचं काढलं, अजून दुसरं काढलं. बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल ते बोलले. ते बोलले. मी बोललो मी काही पुढारी माणूस नाही, त्या हिंदू मीच्या भानगडीतला नाही, मोर्चेवाला माणूस नाही. मी एक धार्मिक धर्मकामाबद्दल बोला, मला धर्माबद्दल बोला, काही विचारायचं तर धर्माचा एखादा शब्द मला कळला तर सांगेल म्हणलं. मला तिकडे काही कळत नाही, मी त्याच्यात काही जात नाही, स्पष्ट सांगितलं. आज जो आपल्या समोर प्रस्तावित आराखडा आहे, जो आपण तयार केला किंवा आपल्याला मान्य आहे, त्याच्यामध्ये पुढच्या काय योजना आहेत? या परिसरामध्ये आपण काय उभारू इच्छिता? इथं एक तर ध्यान केंद्र उभा करावं, जेणेकरून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना इथं बिनधास्त येता येईल. अच्छा. कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही मनात संभ्रम राहणार नाही किंवा हे सगळ्यासाठी आहे. अच्छा. आता केवळ भगवान बुद्धाचं त्याचं तत्वज्ञान जर केलं तर काही लोक त्याच्यापासून दूर राहतील. कदाचित राहतील, राहणार तर नाहीच, कारण हा काही धर्म नाही, ही नीती आहे आणि हा जीवन मार्ग आहे. तसं जर पाहिलं तर त्याच्यामुळे हा काही खुद्द धर्म म्हणून नाही, हा एक जीवन मार्ग आहे. पण काहींना वाटते धर्म आहे, म्हणून संकल्पना अशी आहे किंवा इथं एक ध्यान केंद्र व्हावं. कारण या भागाला इथं कुठंच काही नाही. तर लोक इगतपुरला इकडे तिकडे जातात, त्यांना 2-2-3-3 महिन्याचा तिथं त्यांना शाखा घ्याव्या लागतात. आता सगळ्यांना त्याची तरी गरज आहे आज मेडिटेशनची, ध्यान लावण्याची. नांदेडचे बरेचसे लोक तिथं गेलेले आहेत, हजारावर असते लोक, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागलो. आज इथे ध्यानाचे वेगवेगळे मार्ग किंवा ध्यान इथे केलं जातात. दर पौर्णिमेला इथं कार्यक्रम होतो, पण काही अल्प प्रमाणात असते. एका तासापुरतं, 2 तासापुरतं, एका दिवसापुरतं, काही दिवसापुरतं असं असते. ध्यान केंद्राच्या शिवाय अजून वेगळी संकल्पना काय आहे? ह्या संकल्पना अशी आहे की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी इथे एक भिक्खू प्रशिक्षण केंद्र व्हावं. धर्मप्रसारक केंद्र होण्यासाठी त्याला आधी तर प्रशिक्षणाची गरज असते. काही श्रावणी करून त्यांना इथे शिक्षण द्यावं आणि बाहेर देशामध्येही त्यांना पाठवा काही दिवसासाठी, आणि ते परिपूर्ण होतील आणि मग धर्माचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे होईल, या बेताना आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याशिवाय अजून वेगळं ध्यान केंद्र, धर्मप्रसारासाठी भिक्खूचं प्रशिक्षण केंद्र, ह्याच्या बरोबरीनं एखादं इथे चांगल्या प्रकारे वाचनालय असावं, ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे ग्रंथ असावेत. एक तौलनिक अभ्यास करण्यासाठी लोकांना इथं उपलब्ध सोयी करून द्याव्यात, हा एक त्याच्यातला भाग आहे. एक चांगलं समृद्ध वाचनालय असावं की ज्यामध्ये एकच फक्त बुद्ध धर्माचंच नसावं, इतरही धर्माचे सगळे ग्रंथ इथं असावेत, जेणेकरून की त्यांना कम्पॅरेटिव्ह स्टडी ज्याला म्हणू आपण, तौलनिक अभ्यास, ज्याला जे घ्यायचं ते घेतील, अभ्यास करतील लोक. अभ्यास केंद्र व्हावं अशी आपली संकल्पना. आपल्या ह्या संकल्पनेपैकी आज कुठल्या इमारती मूर्त स्वरूपामध्ये आल्या आहेत? एक तर आता बहुउद्देशीय सभागृह म्हणून झालेलं आहे, ते ध्यानासाठी उपयोगात यायला. अच्छा. ते ध्यानासाठी तेवढं आहे, पण अजून राहण्याची सोय नाही. आता हे जर आपलं हे प्रशासकीय इमारत तयार झालीच तर याच्यामध्ये सगळ्या सोयी आहेत. हे झाल्यावर मग आपल्याला सगळ्या गोष्टी परिपूर्ण करता येतील. अच्छा. ध्यान केंद्राचा संकल्पित आराखडा, इमारतीचा आराखडा केवढ्या आकाराचा आहे आपण सांगू शकतो? तो 250 फूट असा आहे. 250 फूट व्यासाचा इमारत असेल आणि 200 फूट उंचीचा पण आहे. 200 फूट उंचीचा. बर. झालाच तर तो आशिया खंडात असं नाही, बांधकाम तरी नाही. आशिया खंडातली एकमेव मोठी इमारत होईल कदाचित, झालीच तर होईल. संकल्पना, आपले निष्ठा, सगळ्यांचं पाठबळ आणि जनतेचं पाठबळ आपल्या मागे निश्चित. काय अवघड नाही काही, मला तर वाटतं काय अवघड नाही. आणि माझ्या डोळ्यात मला दिसायला, आज मी जरी उद्या जरी मेलो तरी मला हे सगळं दिसायला, हा परिसर दिसायला, इमारत दिसायला लागली, लोक कसे फिरायलेत, कुठं बसलेत, कसे करायलेत, अभ्यास कसा व्हायला, लायब्ररी कशी आहे, हे तर मला आजही दिसायला. ही अतिशय की मला
किंवा आत्मप्रौढी म्हणा, काही म्हणा, पण माझ्या डोळ्यासमोर ते दिसते. इमारत उभी आहे, माझ्या डोळ्याला आजही दिसायला लागली. 30 वर्षापासूनची आपल्या नजरेसमोर ती महत्वाकांक्षा आहे. ती मला दिसायला लागली ती. याच्यात कोणाचं काही म्हणून कोणी ते आता काय म्हणायचे लोक म्हणू देत, पण मला तरी दिसायला लागले. हे पूर्व वास्तू उभारली, हे पूर्व वास्तू उभारली असं ते स्वप्न आपल्या डोळ्यात होतं आणि त्यातला काही भाग आज मूर्त स्वरूपात येत आहे, काही भाग मूर्त स्वरूपात येईल याबद्दल आपण आशावादी आहात. आशावादी, मी पूर्ण आशावादी आहे. होणार म्हणजे होणार. सरकार कोणतं येऊ, अशोकराव येवोत, दुसरं कोणी येवोत, देवेंद्र येवोत, देवेंद्र पण आले ते जरूर करतील, ते माझी खात्री आहे. पण मी त्यांना अजून मागणी केली नाही, एवढ्यासाठी नाही केली की त्यांनी डोळ्यांनी बघावं आणि त्यांना जर वाटलं तर करावं. त्यांनी निर्णय त्याने घ्यावा. म्हणून मी त्यांच्याकडे निवेदन फक्त परिषदेला यावं एवढं दिलेलं आहे, पण निधी द्यावा अजून मी त्यांच्याकडे काही पाठवलेलं नाही. आपण व्यवसायाने एक डॉक्टर होतात, सरकारी शासकीय सेवेमध्ये आपण होतात, तिथून ते एक धर्मप्रसारक किंवा धर्माचे पाठीराखे इथपर्यंतचा आपला प्रवास कसा? माझा प्रवास खूप आनंदी झाला बरं का. मी डॉक्टर, मला काही लोकांनी शाळेत असताना म्हणायचे किंवा तुझं वक्तव्य चांगलं आहे, मांडणी खूप चांगली आहे, समजून देण्याची पद्धती चांगली आहे, तू वकील हो. वसंतराव म्हैसेकर वगैरे आमचे शिक्षक मला म्हणायचे, मनोहरराव जोशी, देशपांडे मला हे म्हणायचे की तू वकील हो रे, तू वकील. नाही, हे जोशी, कांडीकर, मी फार आवडतं त्यांचं. मनोहरराव कांडलीकरांचं. ते माझ्या घरी थकल्यावर 2 वेळा रिक्षात आले मला भेटायला. बर बर. एकदा तर म्हणाले आता मला खाली उतरून तुमचं वर घेता म्हणे, आता तुमचं आता तुम्हाला बघितलं पुढे झालं. बर. वसंतराव म्हैसेकर पण 2 वेळा माझ्या घरी आले. बरेच दिवसाला भेट झाली नाही म्हणजे तू दिसत झालं कुठं म्हणून लागली, घरी आहेस का बघायला आलो म्हणजे. 2 वेळा मी होतो घरी. कांडलेकर पण आले, काशीराव देशपांडे, तर बरीचशी मंडळी अशी होती ना जी की खरंच मला त्यांनी प्रेम दिलेलं आहे. ते तुमचे शिक्षक राहिले होते. शिक्षक राहिले. त्यांचा त्यावेळेसपासून तुमच्या कर्तृत्वावर विश्वास होता. तुम्ही चांगले वक्ते होतात म्हणून वकील होऊ इच्छित, वकील व्हावं अशी काही लोकांची इच्छा होती. होती बरं काय. मला म्हणून पण दाखवलं त्यांनी. तुमचं गाव कोणतं? माझं कलंबर मूळ गाव, कंधार तालुक्यातील कलम. वडील काय करायचे तुमचं? मजुरी करत होते. वडील तसं शेत वगैरे आमचं होतं, पण ते गेलं कसं गेलं मला माहीत नाही. 10-15 एकर एक होतं शेत, माझ्या जन्माच्या आधीच गेलं ते. नंतर त्यासाठी मी काही प्रयत्न केला नाही. वडिलांची बाकीच्या लोकांची बरीच इच्छा होती, पण मी म्हटलं आता संघर्ष होईल. आता आमचे म्हणलं 5-6 भाऊ आम्ही आहोत, 7-8 माणसं आमच्या घरात मोठे झालेत आणि गावगाड्यांचं काम आहे. होणामारी झाली की तिकडचं एखादं मरेल, इकडचं एखादं मरेल, आयुष्य सगळं वाया जाईल. म्हणलं मी मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, या शेतावर काय मला राहायचं नाही. मी माझ्या वडिलांना सांगितलं तुमचं 15 एकर शेत होतं ना, तेवढं मी माझ्या आयुष्यात कधीतरी घेईन म्हणायचं. आणि मी डॉक्टर झाल्यावर, डॉक्टर व्हायची त्याची माझी नोकरी करायची इच्छा नव्हती. आपण प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं? प्राथमिक ते नका विचारू काही, ते फार अवघड काम आहे, खूप अवघड काम आहे. त्या शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. तरी आमच्या माहितीच तर समजावते. तसं आम्ही मोडी शिकलो आधी. तर मोडी शिकल्यानंतर मोडीचं 4थीच पुस्तक होतं. आपला जन्म कोणत्या इसवी सणातला? आता जन्म एक आता काय माहिती आहे मला जन्म तारीखच मोडीचं शिक्षण केलं आपण, उर्दूमध्ये शिक्षण केलं, म्हणजे निजामकालीन शिक्षण, उर्दूमध्ये 1च वर्ष शिकलो मी. म्हणजे निजामाच्या राज्यामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण झालं. आमच्या गावात शाळा नव्हतीच. मोठ्या कलमवरती एक संतराम लाला नावाचे राजपूत माणूस आमच्याकडे शिकवायला यायचे, तिथे मोडी शिकलो. अच्छा. मोडी 4थी शिकल्यानंतर म्हणजे शिक्षण संपलं, म्हणजे पोरायचं अच्छा. शिक्षण संपलं. तिथल्या ग्रामीण भागामध्ये शाळेत असलेले हे शिक्षण. नका विचारू काही, शिक्षण संपलं म्हणाले. 2-3 वर्ष आम्ही असेच भटकलो. मग एक पुस्तकात मोडी 4थी नंतर एक होतं पत्रव्यवहाराचं, त्याला कोणी 5वं पुस्तक म्हणायचं, कोणी पत्रव्यवहार म्हणायचं. कोणाचं पत्र कोणाला मायचं, बापाला, बापाच्या लेकराला, पत्रलेखन हा फक्त एवढाच विषय होता. तेवढं एक शिकलं. त्याच्यानंतर मग कळलं की 4थी असते. तसं मोठ्या लाटीला 4थी होती, पण आम्हाला माहीत नव्हतं की तिथं 4थी होती, सरकारी शाळा. माझ्या मामाच्या गावी बासोटीला 4थीमध्ये मी तिथे गेलो. मी 4थी पास झालेला होतो, पण वयानं तेव्हा होतो 10-15 वर्षाचा, मोठं होतं वयानं. मला ते तेव्हा कंपल्सरी उर्दू होतं. मराठी 3रीला, उर्दू 2री होती. मला तर त्याची बाराखडी येत नव्हती.
आता मला तुमचं मोडीमधलं शिक्षण मोडीमधलं ते उर्दू उर्दू आणि तिसरीपासून मराठी. मराठी. त्याच्यामुळे मोठ्या कष्टाने मला 8 दिवसानंतर 3ऱ्या वर्गात घेतलं. पहिलीला घ्या म्हणायचे, नाही तर दुसरीला घ्या म्हणायचे. मी म्हणायचं 4थी पास झालो, मला 4थीला तरी घ्या. नाही हो करीत मग ते एक मुसलमान मास्तर होते, ते हेडमास्तर, ते म्हणाले बा बच्चा तो हुशार दिख रहा है बोले, इसको तीसरी में तो ले लो बोले. मग तिसरीला घेतलं. मला 12 खडी येत नव्हती तिसरी उर्दूची. उर्दूची 12. त्या हेडमास्टरला कडेच मी डायरेक्ट शिकले उर्दू. 12 खडी शिकली 8 दिवसामध्ये. उर्दूची मुळाक्षर आपण तिथं शिकला. तिथे शिकलो आणि त्यांना म्हणालो की याच्या जोडाक्षर असतात काय, कारण आम्हाला मोडीमध्ये क्र म्र ब्र असे होते ना, तर त्याने मग मला ते जोडाक्षरे शिकवले. 15 दिवस मी 12 खडी शिकली. 15 दिवसात बाचोटीला मामाच्या गावी आपण त्याचं पुढचं शिक्षण घेतलं असं सांगताय. 4थीला गेलो मी, तिसरीला गेलो मी बाचोटीला. बाचोटीला. मग ते उर्दूची 12 खडी शिकल्यानंतर हे शुक्रवारच्या बाजारमध्ये पहिला कायदा विकत घेतला. पहिला कायदा हे पुस्तक होतं. पुस्तक होतं. अच्छा. पहिला कायदा विकत घेतला की रात्री मी ते वाचून काढलं एकट्यानेच घरीच, कारण मला 12 खडी चांगली येत होती. पहिला कायदा जरा सोपा होता. रात्री वाचला आणि शनिवारी हेडमास्टरला डायरेक्ट वाचून दाखवला लगेच. पहिला कायदा हे मराठीमध्ये नाही पुस्तक नाही, उर्दू. उर्दू मधलं. कायदा म्हणजे उर्दू. अच्छा. निजामकालीन होत. हां, ही 46ची गोष्ट आहे. ही 46. 46. उर्दू ते मग डायरेक्ट हेडमास्टरला दाखवून वाचूनच दाखवलं मी. म्हणजे त्याच्यापूर्वी निदान तुम्ही त्यावेळी 10 वर्षाचे असाल. मोठा असेल, 15-1 वर्षाचा असेल. 15 वर्षाचे. हो ते. म्हणजे तुमचा जन्म तुमच्या नोंदीप्रमाणे, शासकीय नोंदीप्रमाणे केव्हाचा आहे? शासकीय नोंदीप्रमाणे मी तर जून 1936 साली. 1936च्या. 38 टाकली आमची तारीख, नांदेडला टाकली ती. सर. हां. अच्छा. तर मी सांगतो ना, मी पहिला कायदा हेडमास्टरला वाचून दाखवला शनिवारी. शुक्रवारी घेतलं पुस्तक, रात्री वाचलं आणि शनिवारी शाळेत वाचून दाखवलं. शाळेमध्ये हेडमास्टरने सगळी तारीफ करून टाकली. अरे कोण पडाय कोण? मी म्हणलं मीच पडलो, मला उर्दू येत नव्हतं. कोण पडाय आपको? तर मी म्हणलं मीच पडलो म्हणलं रात्री. दुसरा कायदा थोडा अवघड होता. दुसऱ्या कायद्याला मला 8 दिवस गेले ते, तो पण झाला. पहिली घेतली, ती पण 8-15 दिवसात, महिन्याभरात वाचून टाकली. तिसरी म्हणजे मराठी तिसरीला, उर्दू दुसरी होती, ते पुस्तक मी वाचून टाकलं. तिसरीचे उर्दू वाचून टाकलं. 4थी घेतलेलं मला आठवते, पण वाचलेलं आठवत नाही. आता हे सांगणं म्हणजे लोकांना अतिशयोक्ती वाटते ना, महिनाभरात इतकं कसं माणूस शिकू शकते नवीन भाषा. पण ते झालं, सगळं अवगत झालं. आणि मग दुसऱ्या वर्षी मी 1947ला नांदेडला शिकायला आलो. 47ला. 47. तेही 4थीला चालू. तिथं 4थी असतानाही माझं मन तिथं रमलं नाही, मामाच्या घरी गावी. मग मी इथं आलो, नांदेडला आलो 47ला. 47ला आल्यानंतर मग इथं आता वयाचा प्रश्न पडला. मी तर 16 वर्षाचा. मग ते जळबा मास्तर आणि राजाराम मास्तर या दोघांनी मला उभं करून म्हणले, मुलगा तर मोठा 16 वर्षाचा दिसायला हो म्हणजे, आणि 16 वर्षाला तर मॅट्रिक पाहिजे म्हणे. मग त्यांनी माझी जन्मतारीख 30 जून 1938 टाकली, जेणेकरून वय कमी करून टाकलं. वय कमी करून टाकलं. हे मला कुठल्या शाळेतली गोष्ट आहे? ही तर गंजीमध्ये शाळा होती नांदेडला. गंजमध्ये. गंज म्हणतात ना. हा. गंज. इतवारा भागात गंज आहे. इतवारा भागात. आणि पोलीस स्टेशन हा, त्याच्या पुढेच होती. पोलीस स्टेशनच्या बाजूला छोटी शाळा. अच्छा. आता नव्या घरं झाली ते, आता ते घर राहिलं नाही. गंज मदत करा. हा, गंज म्हणतात. मोठी घरं झाले. तिथं शिकलो मी 4थी पर्यंत. त्याच्यानंतर 5वीला मग पुढं काय मला नांदेडला येत आलं नाही. माझी मला गरिबी असल्यामुळे इकडे तिकडे मग भटक. इथे त्या काळात तुम्ही कोणाकडे राहत होतात? कुठे राहत होतात? ते आमचे एक नातलग होते, तर माझी धाकटी बहीण इथे दिलेली होती. 47ला तिचं लग्न झालं होतं. माझ्या वयानं धाकटी होती ती, 2 वर्षानं. तिच्या घरी मी राहिलो काही दिवस. तिथेही माझं मन रमलं नाही. मग जळबा मास्तरने मला त्याच्या घरी 1 महिना मॅट्रिक 4थीच्या परीक्षेच्या वेळेस मी जाणार इथून बरं का, पण त्यांनी हेरलं की हा जातो, जरा मानी दिसतो मुलगा, हा जाईल निघून शाळा सोडून. ते म्हणले माझ्या घरी राहतो मी. मग 1 महिनाभर त्यांच्या घरी राहून 4थीची परीक्षा दिली नाही आणि 4थी पास झालो चांगल्या प्रकारे. अच्छा. 4थी पास झाल्यावर पुन्हा मला 3 वर्ष घरी बसावं लागलं, सोयी न झाल्यामुळं. बाकीचा इतिहास सांगत नाही, त्याला दिवस जायचं सांगायला आणि कोणाचा विश्वासही बसत नाही, ते जाऊ देत.
तशी अडचण बरीच आली शिक्षणात त्याच्यात पण प्रयत्न होते की शिकावं आणि हे सगळं करीत असताना वयाला तर मोठा होतोच, पण मी घरी गेल्यानंतर कामं करायचं ना कोणते निंदन खुरपण हे ते कामं करायचं. विशेष म्हणजे आमचा धंदा होता मोठा म्हणजे आंब्याचा. गावातले झाडं विकत घ्यायचा मी, ते झाडावर जायचं, आंबे उतरायचा, तोडायचा आंबे. कलंबर भागातली कलंबरच ती आंबे आपण शहरात विकायची. इथं नांदेडला आणून विकायचा. जास्त असले तर गाडी भरून आणून इथं विकायचा, दुकानात टाकून विकायचा. आणि कमी जर असले तर डोक्यावर गावोगाव नेऊन आंबे विकायचा. बरं. मॅट्रिक पास होईपर्यंत, कॉलेजचे 2 वर्ष संपेपर्यंत, मला वाटते 3ऱ्या वर्षापर्यंत मी डोक्यावर आंबे विकले. आपलं मॅट्रिक कुठे झालं? नांदेड. मॅट्रिक नांदेडला झालं, मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये. मल्टीपर्पज हायस्कूल. अच्छा. त्याच्या पुढचा प्रवास, त्याच्या पुढचं शिक्षण न विचारलेलं बरं काय केलं. येऊ दे. त्याच्यामध्ये आपला इतिहास आहे, सगळ्यांना तुमच्या समकालीनांना माहिती आहे, आमच्या सारख्याला माहिती नसेल कदाचित. बराचसा भाग असा आहे की ते अतिशक्तीचा भाग वाटतो. हो, ती त्या काळचं वास्तव्यच भालेरावने ते पण केले सगळं. ते त्या काळचं बरं वाटत नाही. त्या कुटुंबातल्या पहिल्या माणसाला हे सगळं प्रत्येकानं झेलावंच लागलं. त्या तो काळच तसा होता 50 वर्षात. त्या शिक्षणाच्या सोयी नव्हत्या काही नव्हत्या. नव्हतं ना, इतकं आवड होतं ना. आता ही जी तुमची आठवण आहे, त्या काय सामाजिक चालीरीती, परंपरा, रूढी होत्या. इलाज नव्हता काही. आज बदल झाला वाटत. खूप बदल झाले, खूप बदल झाले. आपल्या नोकरीच्या काळामध्ये हो. एखादी संस्मरणीय घटना, एखादी आजही आठवणीत आहे असा प्रसंग? तसा प्रसंग मग सांगण्यात तो शिक्षणामधला असू देत किंवा आपण सांगितलेल्या सामाजिक जाती चालीरीतीचा असू देत, नाही, कुठलाही? तसं तर काही मला तर जाणवलं नाही काही. जातीचं तर मला वाटतं कधीच जाणवलं नाही. तर एक होतं की माझ्या नांदेडमध्ये काही लोक सेवा करायचे, मी वेळेवर येत गेलो. आता बरेचसे मोठे मोठे माणसं काही जिवंत आहेत, काही मेले, ते उशीर राहिले. त्यांची प्रॅक्टिस घरी जोरात राहायची, माझी घरी प्रॅक्टिस नसायची, दवाखान्यात प्रॅक्टिस असायची. कारण सेवाभाव तो होता. तुमचे नांदेडच्या परिसरामध्ये सगळ्या त्या- धर्माच्या लोकांच्या सगळ्यांचे हो. संबंध आहेत. हो. याचं काय 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 कारण सांगा तुम्हाला? आता मी कारण काय सांगू बरं. म्हणजे तुमच्याकडे आकर्षणाचे काय काय झाले सगळ्या लोकांनी? एवढा जातीभेदचा मोठा पगडा होता त्या काळात, तरी तुमच्याकडे लोक यायचे, तुम्हाला भेटायचे, सगळ्या लोकांना सहकार्य करायचं. म्हणजे स्वभावाचा काय हो, प्रभाव? बराच वेळा माझे पेशंट नसतानाही लोक भेटायला यायचे. हे आपले तुम्हाला माहित आहे सर, आपले नागनाथराव परांजपे. अच्छा. कॅप्टन नागनाथराव परांजपे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे ते प्रमुख होते. ते तर माझ्याकडे सारखे बसून राहायचे बहुतेक वेळी. त्याच्यानंतर आमचे शंकरराव देशपांडे, अच्छा. जे की बाराडला हेडमास्टर होते बरेच वर्ष. हा. ते तर बघा रिटायर झाल्यावर तर या नांदेड सोसायटीमध्ये राहायचे, माझ्याकडे बहुतेक वेळा बसायचे ते. आणि काही काही वेळा बोलायचे. ते बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं होतं, थॉट्स ऑन पाकिस्तान आर पार्टिशन ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट करतो. 3 पुस्तकं, त्याच्या 3 आवृत्त्या निघाली. एक बाबासाहेबांनी लिहिलं होतं 1940ला, दुसऱ्यावरती 45 आणि तिसरी आवृत्ती 46ला. अच्छा. 3 आवृत्त्या लिहिल्यानंतर भारत पाकिस्तानच्या विभाजनाबद्दलची ती गोष्ट, त्याच्या संबंधीचे त्याचे मतप्रदर्शन त्याच्यामध्ये पुस्तकातच लिहिलं आहे. ते पुस्तकच आहे, आजही आहे ते. आहे उपलब्ध. त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकात बाबासाहेबांनी याच्याबद्दल लिहिलं होतं. कशाबद्दल? रशियाबद्दल. रशियाचे तुकडे कधी होतील सांगता येत नव्हतं. अच्छा. कम्युनिस्ट राष्ट्र आहे ते, कधी होतील रशियाचे सांगता येत नाही. बाबासाहेबांच्या पुस्तकात लिहिलं होतं. आणि ते पुस्तक माझ्याकडून शंकरराव देशपांडेंनी वाचलेलं होतं. जेव्हा रशियाचं विघटन झालं, विघटन झालं तेव्हा ते बघा उन्हाळ्याचे दिवस होते, ते माझ्याकडे असे घाई आले. म्हणे काय झालं? बघा म्हणे बाबासाहेब किती दृष्टी होते हो म्हणे, 40 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट काल खरी झाली म्हणे. रशिया गार्बाचोवच्या काळामध्ये ती घटना झाली, रशियाचं विघटन झालं विघटन झालं. आणि काही राष्ट्र त्यातली स्वतंत्र झाली, त्यांची राज्य. बाबासाहेब काय दृष्टी होते म्हणे, तेव्हा लिहिलेली गोष्ट आज खरी झाली बघा, असं त्याने सांगितलं. मला आठवते सांगितलं. आता ते आहेत किंवा आज माहीत नाही. नांदेड हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होते. नागनाथराव परांजपेच्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी ते सांगितल्या. तर मोठी आनंददायी गोष्ट आहे माझ्यासाठी. आपल्या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आपण सहभाग घेतला अशी आठवण आहे? मला आठवत नाही. एकाही राजकीय कोणत्या कार्यक्रमामध्ये मी भेट घेतली मला आठवत नाही. मग आपण आपल्या नोकरीत असतानाच ह्या धर्मप्रचारकाच्या किंवा धर्मप्रसाराच्या कामामध्ये आलात? हो, त्याच्याही आधीपासून होतं.
मी बहुतेक नांदेड जिल्ह्यातले कमीत कमी अर्धे गावात तरी पायी पायी फिरला असेल. याच्यासाठीची प्रेरणा आपल्याला काय? प्रेरणा तशी काय आम्हाला काही मिळालेली मला आठवत नाही बरं काय. या माणसाकडून त्या माणसाकडून प्रसंग एखादा घेतल्यावर पण हे असं करावंसं वाटणं हो माझ्या मनात आधीपासून वाटत